नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थाबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. गायींचं काम झालंय सगळं, धारा झाल्या त्या आणि गायींची वैरण पण खाऊन झाली. आता फक्त ना काम काय राहिले की गायी मोकळ्या सोडून द्यायच्या त्या. तर मोकळ्या सोडून दिल्या की मग पाणी पिते त्या. आणि दाखवू का कोंबड्या, सगळ्या कोंबड्या झाडावर बसते. ते एकही कोंबडी ना तिकडं जाळे कोंबड्यांची, एकही कोंबडी जाळीत बसत ना, अजिबात जाळीत बसत नाही. त्या सगळ्या अशा झाडावर जाऊन बसते त्या. तर आता ना नंबर खरंच देणं योग्य नाही बरं का सोशल मीडियावर. तर एका दादाची कमेंट आली ती, म्हणून मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की नाही देऊ शकत नंबर. तर त्यांनी सांगितलं असू द्या, नका देऊ नंबर, आम्ही नक्कीच त्यांचं कुटुंब घेऊन तुमची भेट घ्यायला येऊ. तर नक्कीच या दादा आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. तर हो नक्कीच करीन. आणि नवीन गाय किती दूध देते, तर 7-8 लिटर दूध देते. म्हणजे मला का जास्त दूध देते असं वाटत नाही, की मी तुम्हाला दाखवते ना दररोज व्हिडिओमध्ये की त्या गायी ज्या आहेत त्या ना त्या माझ्या जास्त दूध देते त्या. मग मला त्यांच्यापेक्षा हिचं दूध कमीच वाटतं. त्यामुळं मला वाटतं की जास्त दूध द्यायला पाहिजे होतं बघा, असं वाटतं. तर असा सपोर्ट करत जावा बरं का, अशा छान छान कमेंट करत जावा. आणि भारी वाटतं, हसली बरं का मी खरंच खूप, आणि छान वाटलं मला. तर गाय सोडून देते आणि गाय सोडून झाल्यानंतर परत तुम्हाला दाखवते. गाय सोडून झाल्या आणि बघा सोडून झाल्या की अशा मग पाणी पिते त्या. तर वैरण खाऊन झाली, सोडल्या की मोकळ्या मग पाणी पिऊन घेते त्या. आणि मग कोणाच्या कुंडीत असं राहिलेलं असलं तर कोणाचं खायचं काम चालू असतं, अर्धा तास पाऊण तास अशा फिरते त्या थोड्याशा इकडं तिकडं. आणि अर्ध्या पाऊण तासानं ना मग निवांत रवंत करत बसते त्या आणि नो टेन्शन. तर निवांत झालं आता. असं संध्याकाळचं ना 4ला चालू केलं माझं काम की ह्या टायमिंगपर्यंत सगळं ओकेमध्ये होऊन जातं. तर मग अशा कुठं बी उभा राहते ते बघा. तर ही शिंगडी जी गाय आहे ना थोडीशी अशी दुसऱ्या गायींना जवळ येऊन देत नाही, जराशी मारती. आणि त्यामुळं मग त्या गायी काय करते त्या भेटते त्या तिला. तर अशा लांब जाऊन मग उभा राहते त्या. आणि आणखीन एक सांगू का, कसा वाटतोय माझा दूध व्यवसाय. म्हणजे मला तर काय म्हणायचं आहे की दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्यापेक्षा तर मला खरंच खूप भारी वाटतं आहे बरं का. आणि दुसऱ्या शेतात कामाला जायचं, 250 रुपये सध्या रोज आमच्या इथं 250 रुपये चालू आहे. आणि बघा तुम्ही सकाळी 9-9:30 वाजता बायका जाते त्या, ती 3-3:30 वाजते ते त्यांना घरी यायला. आणि दिवसभर राब शेतात राबायचं आणि फक्त 250 रुपये रोज. तसं इथं आपल्या गायींच्या व्यवसायात तसं आहे का बघा तुम्ही. गायींच्या व्यवसायात कसं आहे की सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास विश्रांती पण मिळते आपल्याला. आणि घरातली काय कामं असली, कुठं जायचं असलं तर ती पण होऊन जातं आपलं. तर त्याच्यासाठी मी सांगत असते बरं का सारखं व्हिडिओमध्ये की खरंच एका गायीपासून सुरुवात करा आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला जाण्यापेक्षा ही आपला व्यवसाय एकच नंबर आहे असं मला तर वाटतं. आणि जास्त नाही बरं का, 1-2 तास. मग बाहेर कामाला गेलं तर किती काम करायला लागतं. म्हणून ही छोटीशी केलेली माझी सुरुवात आहे. आणि ही छोटीशी सुरुवात माझी आज 10 गायींपर्यंत येऊन पोचली बघा. तर मला तर भारी वाटतंय आणि खरंच समाधानी वाटते. तर आज त्रास झाला जास्त. म्हणजे काय झालं, रानात मटेरियल टाकायचं होतं, मकाला औषध मारायचं होतं. आणि नंतर ना ऊस आणला आहे आज, दाखवते तुम्हाला ऊस पण. तर दिसला का ढिगारा बाबळी खाली. आणि मकवण पण मिळाले आपल्याला.
सांगितले की मी व्हिडिओमध्ये मकवन मिळाले म्हणून. आणि ही ऊस आहे ना एकदमच आणला आहे, म्हणजे त्रासच नाही. आता जवळजवळ ती 10 ते 12 दिवस आपल्याला ऊस जाणार. त्याच्यामध्ये कडवळ आपल्याला घरचं आलं आहे आता मिक्स करायला. आणि मकवन घेतलं आहे विकतचं. आणि मुरघासाची तर आपली आता एकच बॅग राहिली, पण तोपर्यंत मकवाने येणार आहे ती. कारण का आता सुरुवात झाली मकवाने यायला, भेटायला लागले ती. म्हणजे आता 1 महिना आता भेटलेलं मकवान आहे ना, बरोबर 1 महिना तर वैरण जाती या. आणि मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते बरं का, थोडीशी छोटीशी सुरुवात करा. छोट्या सुरुवातीपासूनच आपलं पुढं पुढं मग असं मोठं होत जातो व्यवसाय. आणि सारखं व्हिडिओमध्ये सांगत असते की एका गायीपासून माझी केलेली सुरुवात आहे. तर तुम्ही पण एका गायीपासून सुरुवात करा आणि आपला शेतकऱ्याचा असा व्यवसाय तुम्ही नक्कीच चालू करा. आणि आपलं काळजीपूर्वक जर व्यवसाय केला ना, आता परवाच्या दिवशी बघा एका गायला दगडी झालती. तर दगडी झाली, आपल्याला लगेच समजतं कास गायची सुस्ती, आणि लगेच हातावर दूध पिळून बघायचं तर असं थोडंसं गाठी गाठी येते. त्या गाठी गाठी आलेल्या दिसल्या की मी लगेच धारा झाल्या की डॉक्टरांना फोन लावला आणि डॉक्टर बोलवून घेतलं. तर लगेच डॉक्टरांनी इंजेक्शन केलं गायला, 2 इंजेक्शनं केली आणि ट्यूब सोडली का थानात. तर रेड पळती अशी, मग एखाद्या वेळेस डुसणी देईल असं वाटतं. आणि सोडलं ना एवढं त्यांचं कडकड करायचं चालूच असतं बघा, अशा कडकडच करते त्या मग. आणि एकाच इंजेक्शनात गाय नीट झाली. म्हणजे अजिबात असं दगडी ना एवढी काळजीपूर्वक बघावी लागते आणि एवढं लक्ष देऊन दगडीवर ट्रीटमेंट घ्यावं लागतं की आपल्या गायीचं थान अजिबात जास्त पुढं दगडी जर गेली तर मग थान खराब होऊ शकतं बघा. तर तसं होऊन न देता लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. तेवढं केलं ना मग रेडीला ना मी ह्याच्यासाठी सोडत नाही, अशी धिंगाणं घालती म्हणून. तर काय होतं मग गाय मारते त्या, मग तसं पण वाईट वाटतं म्हणून मी तिला सोडती. अशी पळती आणि गायींनी तिच्याबरोबर पळावं असं तिला वाटतं. एका ट्रीटमेंटमध्येच दगडी नीट झाली, नीट झाली एका ट्रीटमेंटमध्येच दगडी. आणि परत पहिलं जसं दूध देत होती ना गायीच्या थानातनं दूध येत होतं ना, तसं दूध यायला लागलं. आणि गाय पण म्हणजे तिनं वैरण खायची ही बंद केली नाही, पेंड खाल्ली, वैरण खाल्ली. डॉक्टरांचं म्हणणं काय असतं की पेंड वैरण खाल्ली पाहिजे, तर मग जास्त गायला त्रास होत नाही. आणि डॉक्टर असं सांगतात बघा की खरंच तुम्ही काळजी घेता आणि लक्ष भरपूर असतं. त्यामुळं तुमच्या गोट्यावर झालेली दगडी एकाच ट्रीटमेंटमध्ये नीट होती. नाहीतर काय काय गोट्यावर एवढ्या दगडी राबते त्या की 2-2, 3-3 वेळा ट्रीटमेंट 3-3 दिवस घ्यावं लागतं आणि 8 ते 10 दिवस तण गायचं बंद असतं. आणि त्यामुळं परत दूध पहिल्यासारखं येत नाही, कमी येतं. तर काळजी घ्यायची बघा आपण दगडीवरती आणि पटकन ट्रीटमेंट करून घ्यायचं. तर कुठलेही आजार असू द्या, गायला थोडासा ताप आलेला असला तरी पण माझं म्हणजे गायींना आजारी काय पडली काय झालं तर माझं लक्ष भरपूर असतं बरं का. आणि काळजीपूर्वक जर आपला व्यवसायही केला आपण लक्ष देऊन तर खरंच 1 नंबर व्यवसाय आहे आणि खूप छान आहे. तर चला, अंधार पडायला लागला आहे, म्हणजे काळपट दिसायला लागले. तर व्हिडिओ इथंच थांबवती. तर असा सपोर्ट करत जावा. आणि चला बाय. आणि सर्वांना आबांच्या लाडक्या ताईचा मनापासून श्री स्वामी समर्थ.